नमस्कार, माझं नाव अनघा टीचर. आजचा आपला विषय आहे मराठी इयत्ता 8वी. आज आपण संतवाणी संत नरहरी सोनार रचित अभंग नाम सर्वांमध्ये सार बघणार आहोत. आपला पहिला पाठ आहे संतवाणी मधील नाम सर्वांमध्ये सार. तर मग आपण पहिला अभंग बघूया, नाम सर्वांमध्ये सार. नाम सर्वांमध्ये सार हा अभंग संत नरहरी सोनार यांनी रचलेला आहे. आता आपण संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्याविषयी जाणून घेऊया. विविध जमातीच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. यात पंढरपूरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता. संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील प्रथम शैवपंथी होते. श्री संत नरहरी सोनार यांचा जन्म इसवी सन 1313च्या आसपास पंढरपूर येथे झाला. नरहरींच्या पत्नीचे नाव गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती. माघ कृष्ण तृतीयेस विठ्ठलाचे नामस्मरण करता करता ते समाधीस्थ झाले. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी आहे. संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनवण्याचा होता. त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्ध होती. त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात व्यवसायाचा चांगला जम बसविला होता. आता आपण संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या शिवभक्तीविषयी जाणून घेऊया. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव आराधना करीत असे. रोज पहाटे ज्योतिर्लिंगावर ते बेलपत्र वाहीत. ते कट्टर शिवभक्त असल्याने दुसऱ्या देवावर त्यांची फारशी श्रद्धा नव्हती. भक्ती संप्रदायामध्ये भक्त एकतर शैव म्हणजे शिवाची पूजा करणारे असतात किंवा वैष्णव म्हणजे विष्णूची पूजा करणारे असतात. विष्णू म्हणजे हरी तर शिव म्हणजे हर. या हरिहराबद्दल नरहरी महाराजांना झालेल्या साक्षात्काराची गोष्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे. एकदा एका विठ्ठल भक्त सावकारासाठी नरहरी यांनी सोन्याची साखळी बनवली. विठ्ठलाच्या कमरेला सोनसाखळी घातली. मात्र ती एक वीत जास्त झाली. सावकाराने आपल्या सेवकाला नरहरी सोनार यांच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सांगितले. नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले. दुरुस्त करून दिलेली साखळी विठ्ठलाला अर्पण केल्यावर ते माप पुन्हा एकदा जास्त झाल्याचे दिसून आले. या प्रसंगामुळे नरहरी सोनार चांगलेच गोंधळून गेले. माप बरोबर देऊनही असे का होते या विचाराने त्यांना ग्रासून टाकले. अखेर स्वतः मंदिरात जाऊन माप घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र मंदिरात प्रवेश करताना त्यांनी स्वतः पट्टी बांधली आणि विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले. सोनसाखळी विठ्ठलाच्या कमरेला बांधत असताना त्यांच्या हाताला व्याघ्र चर्म लागली. आता व्याघ्र चर्म म्हणजे काय? वाघाची कातडी जे शिवशंकर परिधान करतात. सोनारांचे हात गळ्यापर्यंत गेले असता त्यांना शेषनाग असल्याचे जाणवले. इथे त्यांना असं वाटलं की शिवशंकर समोर आहेत. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली. बघतात तर काय, समोर विठ्ठलच होता. नरहरी सोनार यांनी पुन्हा एकदा डोळ्यावर पट्टी बांधली. परत पुन्हा तोच प्रकार घडला. अखेर प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना दर्शन देऊन सांगितले की पांडुरंग परमात्मा शंकर भगवान आहे. शिव आणि विष्णू भिन्न नाहीत, एकच आहेत. हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत. त्यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगाला म्हणाले, देवा
तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार. म्हणजे इथे नरहरी सोनार म्हणतात की देवा तुझा मी सोनार आहे आणि तुझ्या नामाचाच मी व्यवहार करणार आहे, तुझ्या नामाचाच मी जप करणार आहे. या साक्षात्कारानंतर नरहरी महाराजांच्या मनात असलेला हरिहराचा वाद मिटला आणि समाजात वेगवेगळ्या पंथांमध्ये असलेला हा वाद मिटवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. हरिहर यांच्या साक्षात्कारानंतर नरहरींचे लक्ष व्यवसायाकडे कमी व भक्ती मार्गाकडे अधिक झाले. अन्य संतांच्या सहवासात त्यांना आनंद मिळू लागला. अभंग रचनेसाठी त्यांनी बराच काळ घालवला. संत ज्ञानेश्वर माऊलींचाही त्यांना सहवास लाभला व त्यांच्या ज्ञानाचा वाणीचा प्रभाव त्यांच्यावर पडला असे म्हटले जाते. संसार करता करता परमार्थ साधता येतो हे नरहरींनी फार मार्मिकपणे सांगितले. देव एकच आहे. त्याने अनंत रूपे, अनंत वेश आणि अनेक अवतार घेतले असले तरी माणसाने इच्छित देवतांची उपासना केली पाहिजे असे ते नेहमी सांगत असत. आता आपण संत नरहरी सोनार यांच्याबद्दल माहिती बघितली. त्यांनी आपले म्हणणे अभंगाद्वारे मांडले आहे. आता आपण अभंग म्हणजे काय हे जाणून घेऊया. अभंग हा खास प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला काव्य प्रकार आहे. प्रामुख्याने आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी वारकरी संप्रदायातील संतांनी या काव्य प्रकाराचा व छंदाचा प्रथम उपयोग केला. संतांनी रचलेली प्राचीन मराठी कविता ही अभंग किंवा ओवी या प्राकृत छंदातून व्यक्त झालेली दिसून येते. अभंगातून प्रामुख्याने परमेश्वराच्या भक्तीचे पडसाद उमटलेले दिसतात. किंबहुना अभंग म्हणजे ईश्वर भक्ती, त्याचे गुणगान, त्याची महिमा शक्ती. अभंग रचनेची सुरुवात संत निवृत्तीनाथांपासून झाली. त्यानंतर त्यांचे बंधू संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ व इतर संतांचे विठ्ठल भक्तीपर काव्य हे अभंग रूपातच आहे. अभंग शब्दाचा अर्थ भंग न पावणारा, कधीही भंग न पावणारा तो अभंग असेही अभंगाचे महात्म्य सांगितले जाते. अभंगाची सुरुवात खऱ्या अर्थाने संत वाङ्मयीन काळात झाली असे म्हटले जाते. सर्वसामान्य माणसाला अंधश्रद्धा, अज्ञानाच्या बाहेर काढण्यासाठी आणि भोंदूगिरीवर कडाडून टीका करण्यासाठीही संतांनी अभंगाचा उपयोग केला. अशा या अभंग रचना प्रकाराचे स्वरूप आपणास पाहता येईल. आता आपण वळूया आपला अभंग नाम सर्वांमध्ये सार. नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरीरायाचे, नाम अमृत हे सार हृदयी जपा निरंतर. नाम संतांचे माहेर प्रेम सुखाचे आगर, नाम सर्वांमध्ये सार नरहरी जपे निरंतर. नाम सर्वांमध्ये सार या अभंगाचा आपण आता अर्थ बघणार आहोत. नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरीरायाचे, ह्याच्यामध्ये नाम या शब्दाचा अर्थ आहे नेम ऑफ गॉड म्हणजेच देवाचे नाव, आणि फुकाचे ह्याचा अर्थ आहे फ्री ऑफ कॉस्ट किंवा विदाउट एफर्ट, म्हणजेच आपण ज्याला कसलीही किंमत मोजत नाही, आपल्याला ते फ्री मिळतं म्हणजेच फुकाचे. नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरीरायाचे या ओळीचा आता आपण भावार्थ पाहणार आहोत. देव पांडुरंग याच्या नामाचे महात्म्य सांगताना संत नरहरी सोनार म्हणतात, या देवाचे म्हणजेच पंढरपूरच्या पांडुरंगाचे नाम अगदी सहज प्राप्त, मोफत असे आहे, म्हणजेच फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागत नाही. देवाचे नाव घेण्यासाठी म्हणजेच नामस्मरण करण्यासाठी फार कष्ट लागत नाहीत. तेव्हा संत नरहरी सोनार म्हणतात की त्याच्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत, ते नाव तुम्ही घेत राहा. नाम अमृत हे सार
हृदयी जपा निरंतर. इथे सार या शब्दाचा अर्थ आहे इसेन्स, गेस्ट. आपण मराठीमध्ये सारांश असं म्हणू. हृदय, हृदय म्हणजे इन युअर हार्ट, म्हणजे हृदयामध्ये. निरंतर, निरंतर म्हणजे ऑलवेज, नेहमीच. नाम अमृत हे सार, हृदयी जपा निरंतर. ह्या ओळीचा आता आपण भावार्थ पाहणार आहोत. अमृत म्हणजे काय? तुम्हाला सागर मंथनाची गोष्ट आठवते का? देव आणि दानव यांनी केलेल्या सागर मंथनातून अमृत निघाले असे मानले जाते. हे अमृत कसे आहे? गोड आहे आणि अमर आहे. ते प्यायल्यामुळे अमरत्व प्राप्त होते असे मानले जाते. मग येथे नरहरी सोनार काय सांगत आहेत बरे? ते म्हणत आहेत, देवाचे नाव कसे आहे? तर ते अमृतासारखे आहे. म्हणजेच काय? ते नाव गोड आहे, अमर आहे. आणखी ते नाव कसे आहे? ते सार आहे. म्हणजेच देवाला प्राप्त करण्यासाठी आपण जे जे निरनिराळे मार्ग अवलंबतो त्याचा सारांश नामात आहे. देवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा, अर्चा, उपासना, उपासतापास एवढे सगळे न करता या साऱ्यांचे सार म्हणजेच सारांश रूपी देवाचे नाव आहे. आणि नरहरी सोनार काय सांगतात? हृदयी जपा निरंतर. म्हणजेच असे हे सार रूपी अमृतासारखे देवाचे नाव तुम्ही तुमच्या हृदयात जपून ठेवा. त्याचप्रमाणे त्याचा निरंतर म्हणजेच नेहमी जप करत राहा. नाम संतांचे माहेर, प्रेम सुखाचे आगर. इथे माहेर या शब्दाचा अर्थ आहे पॅरेंट्स होम, म्हणजेच लग्न झालेल्या मुलीच्या आई वडिलांचे घर, त्याला आपण माहेर असे म्हणतो. आगर, आगर म्हणजे स्टॉक, साठा. नाम संतांचे माहेर, प्रेम सुखाचे आगर. या ओळीचा भावार्थ आता आपण पाहणार आहोत. लग्न झालेली स्त्री जेव्हा तिच्या सासरहून माहेरी येते तेव्हा तिच्या माहेरी असणारा प्रत्येक जण म्हणजेच तिचे आई वडील, भाऊ बहीण, इतर नातलग तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. तिला सर्व सुखे मिळतील याची काळजी घेतात. जणू काही माहेर म्हणजे प्रेम आणि सुख याचा साठा आहे. ह्या ठिकाणी संत नरहरी सोनार नामाला स्त्रीच्या माहेराची उपमा देतात. ते म्हणतात, जसे आई वडिलांचे घर हे स्त्रीचे माहेर असते, तसेच नाम म्हणजेच देवाचे नाव हे संतांसाठी माहेर आहे. या नामाच्या जपाने माहेरी आलेल्या स्त्रीप्रमाणे त्यांना प्रेम आणि सुख याची प्राप्ती होते. म्हणून सदा नामाचा जप करत राहा. नाम सर्वांमध्ये सार, नरहरी जपे निरंतर. जपे म्हणजे टू रिपीट, पुन्हा पुन्हा बोलणे. जपणे, जपणे म्हणजे टू केअर फॉर, म्हणजे काळजी घेणे. परंतु इथे जपे या शब्दाचा अर्थ नाम जप करणे असा आहे. नाम जप म्हणजे काय? म्हणजे देवाचे नाव पुन्हा पुन्हा घेणे, जप करणे. टू टेक द नेम ऑफ गॉड अगेन अँड अगेन. नाम सर्वांमध्ये सार, नरहरी जपे निरंतर. आता आपण ह्या ओळींचा भावार्थ पाहूया. आपण आधीच्या ओळींमध्ये पाहिले नाम कसे आहे? तर नाम सार आहे. म्हणजेच देवाला प्रसन्न करण्यासाठी किंवा ईश्वर प्राप्तीसाठी आपण जितक्या गोष्टी करतो त्या साऱ्या गोष्टींचा सारांश, सत्व, तथ्य हे नामात आहे. आणि असे हे नाव संत नरहरी सोनार कायम घेत असतात. म्हणजेच संत नरहरी सोनार सतत पंढरीरायाचे म्हणजेच पांडुरंगाचे नामस्मरण करीत असतात. अशा प्रकारे या अभंगामध्ये संत नरहरी सोनार यांनी अमृतासारख्या गोड असणाऱ्या पांडुरंगाच्या नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे व आपण कायम आपल्या हृदयात पांडुरंगाच्या नामाचा जप करावा. मुलांनो, आता हा अभंग तुम्ही माझ्यासोबत म्हणा.
नाम फुकाचे फुकाचे फुकाचे, नाम फुकाचे फुकाचे फुकाचे, देवा पंढरी रायाचे, नाम फुकाचे फुकाचे फुकाचे, नाम फुकाचे फुकाचे फुकाचे, नाम अमृत हे सार, नाम अमृत हे सार, हृदय जपा निरंतर, हृदय जपा निरंतर, नाम फुकाचे फुकाचे फुकाचे, नाम फुकाचे फुकाचे फुकाचे, नाम संतांचे माहेर, नाम संतांचे माहेर, प्रेम सुखाचे आगर, प्रेम सुखाचे आगर, नाम फुकाचे फुकाचे फुकाचे, हे नाम फुकाचे फुकाचे फुकाचे, देवा पंढरी रायाचे, देवा पंढरी रायाचे, नाम सर्वांमध्ये सार, नाम सर्वांमध्ये सार, नरहरी जपे निरंतर, नरहरी जपे निरंतर, नाम फुकाचे फुकाचे फुकाचे, हे नाम फुकाचे फुकाचे फुकाचे, देवा पंढरी रायाचे, देवा पंढरी रायाचे, नाम फुकाचे फुकाचे फुकाचे, नाम फुकाचे फुकाचे फुकाचे. आता आपण नाम सर्वांमध्ये सार या अभंगाचा स्वाध्याय पाहूया. पहिला प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा. हा अभंग कोणी रचलेला आहे? हा अभंग संत श्री नरहरी सोनार यांनी रचलेला आहे. या अभंगात कोणत्या गोष्टीचे महत्त्व सांगितलेले आहे? या अभंगात नामस्मरणाचे महत्त्व सांगितलेले आहे. दुसरा प्रश्न, या अभंगाचा भावार्थ तुमच्या शब्दात 4 ते 5 ओळीत लिहा. आता आपण ह्याचं उत्तर पाहूया. पंढरपूरच्या पांडुरंगाचे नाव घेण्यासाठी फार कष्ट लागत नाहीत. नाम हे अमृतासारखे आहे. ते मनामध्ये नेहमी जपून ठेवावे. मनात त्याचा जप करावा. नाम हे संतांचे माहेर आहे. माहेरी जसे सुख असते तसे सुख नामामध्ये आहे. सर्व गोष्टींचे सार असलेले देवाचे नाव नरहरी सतत घेत असतो. आता तिसरा प्रश्न आहे, अभंगातील योग्य शब्दांचे पर्याय निवडा. पहिला आहे, नाम संतांचे. अ सासर, ब माहेर, क आहेर. सांगा बरं मुलांनो ह्याचं उत्तर. अगदी बरोबर, माहेर. नाम संतांचे माहेर. दुसरा आहे, प्रेम सुखाचे. अ आगर, ब सागर, क जागर. काय आहे बरं ह्याचं उत्तर सांगा जरा मला. अगदी बरोबर, अ आगर. प्रेम सुखाचे आगर. प्रश्न चौथा आहे, पुढील समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. आता आपण प्रश्न बघूया. पहिले शब्द, नाम, देव, निरंतर, प्रेम, आगर. आणि त्याला दुसरे शब्द दिलेले आहेत, ईश्वर, सतत, नाव, साठा आणि प्रीत. पहिला आहे नाम. नामाचा समानार्थी काय? शब्द नाव. दुसरा आहे देव. देवाचा समानार्थी शब्द काय आहे? तर ईश्वर. तिसरा आहे निरंतर. निरंतरचा काय येणार समानार्थी शब्द? सतत. चौथा आहे प्रेम. प्रेमाचं काय येणार?
प्रीत. आता शेवटचा आहे आगर. आगरचा समानार्थी शब्द काय आहे? साठा. नामाचा अर्थ नाव, देवाचा अर्थ ईश्वर, निरंतरचा अर्थ सतत, प्रेमाचा अर्थ प्रीत आणि आगरचा अर्थ आहे साठा. काय मुलांनो, कसा वाटला अभंग? तर आपण नाम सर्वांमध्ये सार, आज हा अभंग आपण बघितला, ह्याचे महत्त्व बघितले. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये रूप पाहता लोचनी हा अभंग बघणार आहोत.